नमस्कार मित्रांनो, मी आर्यन कोहली स्वागत करतो तुमचा मराठी यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, आज आपण चाललोय रायगडावर। तर इकडे भाई रेडी आहे आणि इकडं आपला आदेश भावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अंघोळ घालतोय। खरं तर आमच्या गावातली एक शेवटची आठवण आहे महाराजांची, कारण की आमच्या गावात दुसरा एक स्मारक उभा केला आहे। खूप मेहनत घेतली ट्रेकर्स ग्रुपवाल्यांनी आणि गावातल्या ग्रामस्थ मंडळांनी। खरं तर त्यांनी पण वस्तुरूपात आणि पैशांच्या रूपात मदत केली, त्यामुळे एवढा मोठा कार्य तुम्हाला दाखवतो कसं स्मारक उभा केलं आहे ते। मित्रांनो बघा, लोकार्पण सोहळा कसा जल्लोष होता। मित्रांनो, तुम्हाला प्रश्न एक पडला असेल, असा भारी जल्लोष होता, कार्यक्रम होता, यांनी ब्लॉग का नाही बनवला? कारण मित्रांनो, माझी सेकंड शिफ्ट होती, त्याच्यामुळं नाही जमला। कंपनीत पण हे जरा प्रॉब्लेम चालू आहे, त्याच्यामुळं मला शिफ्ट अरेंज नाही झाली। बरेच पोरं बोलली का नाही ब्लॉग बनवला, तर प्रॉब्लेममुळं नाही बनवला। तरी मी सकाळी जे विधी वगैरे झाले ते तुम्हाला दाखवतो। बघा कसा कार्यक्रम झालेला। पहाटे 4 वाजता हा कार्यक्रम चालू झाला। नमो गिरिशाय च शुभवेताय च नमो मेरुष्टमाय च नमो रसवाय च वामनाय च नमो बृहदे च वर्जेजे च नमो वृद्धाय च समृद्धे च नमो क्रियाय च प्रथमाय च नमो शवे च जलाय च नमो श्रीघ्याय च शिभ्याय च नमो रम्याय च वदनमय च नमो स्त्रोतस्याय च। गणपति बाप्पा श्री गणपति गजानन भगवान की लंबोदर गणराज जय जय लंबोदर गणराज लंबोदर गणराज जय जय लंबोदर गणमूर्ति हे गणपति गौरी कन्या दुर्गा की मूषक से महाराज मित्रांनो, हा रात्रीचा कार्यक्रम आहे। सर्वांनी अगदी डोले दीपून, खरं तर असा प्रसंग अंगावरती शहाराजांच्या आला ना, त्यांनी टाळ्यांचा प्रतिसाद तो शहारा मोकळा करण्यासाठी अजूनही ते वैभव इतिहासाचं जपून ठेवलंय। आणि म्हणूनच शीतलताईंना आज प्रत्यक्ष भेटीसाठी आणलेली ही कवड्यांची मान। थँक्यू, धन्यवाद सर्वांनी परत एकदा विराजमान। चला रायगडचा ब्लॉग कंटिन्यू करू आपण। निघूया आपण। रायगडचा ब्लॉग कसा होतोय ते तुम्ही बघा। तर मित्रांनो, बराच उशीर झालाय, आपल्याला निघायचं होतं 5 ला, पण आता 6 वाजलेत, तर निघतोय पटापट आम्ही। काय भावा, काय बोलशील? भाई काय नाही, आज मस्त वाटत, कारण का मी ते रायगडावर चाललोय, तर भाई जायलाच पाहिजे। आणि मित्रांनो, तुम्हाला खरं तर सांगायचं गोष्ट म्हणजे मी पहिल्यांदाच रायगडावर चाललोय। काय एक्सपिरियन्स आहे ते तुम्हाला पूर्णपणे शेअर करेन। चला, भावना इकडे रेडी। इकडे आपला भावा ओळखला तर असेलच, प्रबलगडावरचा हिरो आपला डिकले भाई, इकडे राकेश भाई आणि लक्की। भाईचा या वर्षीच लग्न झालाय, बघूया चला। आणि मित्रांनो, आणि आनंदाची गोष्ट म्हणजे चेतन काय सांग? आज आई गावदेवी भवानी मातेच्या कृपेने आज 6 वर्षांत, तब्बल 6 वर्षांत
केवळ गावात प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आली ती सुद्धा नाही इटला. आम्ही खुश आहोत, त्यासाठी आम्ही आता आतुरतेने ट्रॉफी कधी घेऊन येतात ते. तर बघूया आपल्याला बघायला भेटते की नाही जल्लोष करूनच जाऊ आपण. आताच आपल्या कानावर हॉर्नचा आवाज पडला. आता नक्की दाखवतो तुम्हाला जल्लोष काय आपल्या किलवणेकरांचा. इकडं बघा भावा मेन बॉलर, इकडे भावा स्वप्नील भावा नाद नाही. इकडं पोरं जमलीत. काय कधी वाजल्यापासून गेलेला मॅच बघायला? 12 वाजल्यापासून भाई साधा काम ना. आता जल्लोष दाखवू भाई. जल्लोष फुल आहे भाई रोड भरलाय. भाई राडा पहिला नंबर आला. जल्लोष आहे बघा. अरे बाबा डायरेक्ट पहिला भवानी माते खरं तर आम्हाला असं वाटतंय की म्हणजे आता माझे मित्र ब्लॉगर ठाकूर आणि आर्यनदा कोहली रायगडची वारी करायला चाललेत. मला वाटतं जणू काय स्वर्गातच चाललेत. तुमचा प्रवास आणि इकडंच मूड फ्रेश झाला भाई. आमच्या केलोली गावाची टीमने चला आपण दाखवूया. पेन ठरली आमची. बघूया आपण. अरे भाईला सिरीज म्हणून आपल्याला हे भेटले फ्रीज. अरे भावाची व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेलच. सिरीज ट्रॉफी आणि एक फ्रीज बघितलं असेलच मागाशी. मित्रांनो फायनली निघालोत आम्ही. चला गणपती बाप्पा, छत्रपती शिवाजी महाराज की, गावदेवी भवानी माते की. मित्रांनो बघितलं असाल केलवणेकरांचं काय जल्लोष आहे बाई. चेतन काय बोलशील? खरं तर खूप खुश आहेत आणि पब्लिक सुद्धा आता बँडची वाट बघते. काही क्षणात खरं तर जशी सकाळ होईल, कारण आता लोक सगळे झोपलेले आहेत, त्याच्यामुळे थोडी सकाळ झाली त्यानंतर जल्लोष तुम्हाला पाहायला भेटेलच तुम्हाला. नक्कीच आमच्या आर्यन कोहलीच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. नक्की. चला आता आपण निघूया पटापट. टाइम जाम झालाय. 6:15 वाजलेत ना बाबा. निघले भावा 6:15 झाले. चला तर मित्रांनो खांबला आलोय आणि आम्हाला पाव पाहिजे होते. मिसळ वगैरे घेतलेली, फक्त पाव पाहिजे होतं. तर आम्हाला रस्त्यात इकडे आदेश भाई सगळा घेतोय. हे पाव कसं दिलंस बाबा? पाव कसं दिलं सांग बघ. पाव दिलेत 48 रुपये. 60 रुपये लादी. काहीतरी 1-2 एक्स्ट्रा टाक बाबा. हे सबस्क्राईब नाही करीस? सबस्क्राईब नाही करीस का? एक्स्ट्रा टाकून वाटतं भाई. चॅनल सबस्क्राईब कर. करून टाकते इथं. मोबाईल खोल. मित्रांनो भाई इकडे सबस्क्राईब पण केलाय भावानी. भाऊ इकडे हात कर. सबस्क्राईब केलेला आहे. तर चल बाबा. थँक्यू भावा. फेमस होशील तू. तर
मित्रांनो सकाळीचे 9 वाजलेत आणि आपण पोचलोय पाचाडगावच्या थोडा काय कुठे भावा पोचलोय पाठीमागे आहोत मित्र आणि पाचाडगावच्या पुढे पोचलोय. नाश्ता असं मिसळ पाव आहे. तर या तुम्ही पण. तर मित्रांनो ट्रॅफिक आणि आडगाव हा ठीक आहे ठीक आहे. इथं वरती बसलेला. या पुणे येताना तर मित्रांनो तुम्हाला सांगतोय जर टेम्पो मध्ये जात असाल तर हायवेला तिथं बसू नका एवढंच सांगायचं आहे. तर मस्तपैकी आता नाश्ता करून घेऊ. आधीच बाईनी मस्त मिसल बनवले सकाळी. काय रे भावा मेहनत घेतलीस भावा प्रचंड मेहनत. आणि आम्हाला ताजे ताजे पाव भेटले आणि त्यांनी सबस्क्राईब पण केला. भावा ब्लॉग बघायचं असलं तर तुला थँक्यू. हा काय मरणाचा पाव मारणार. ठीक आहे चला आमचा दादा ड्रायव्हर. कापताना भावा आणि आपले पालखी टी शर्ट भाई एक नंबर. जय क्वीरा भावा. राकेश भाई धवलताना. मित्रांनो आमच्या महेश दादाची ऍडव्हान्टेज म्हणजे आपल्या टेम्पोचा बघा अरेंजमेंट बघा. इकडं गाद्या बिद्या मस्त इकडं आणि कुठं पण जाऊ. दादा तुझा नंबर दे. 84 24 97 30 99. तर तुम्हाला स्क्रीन वरती पण देतो नंबर. तर कुठे पण जायचं असलं तर कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे चला. ही मस्त अशी मिसल आधीच भाईनी बनवले. आता आपण खाऊन घेऊ आणि नंतर निघू आपण. रस्ता कमी पडलाय बघू शकता इथं. सुका कुंडा नुसता काय भाई भोकेला कुंडा गोर भोकाला कोणतं काही. झाला आता निघालो आम्ही डायरेक्ट रायगडच्या किल्ल्यावर. आणि भाई आपला सनरूफ बघा सनरूफ. तर भाऊ कुठं आलो आपण आता. भाई पाचाडगावी आलोय कारण महाराजांच्या 8 राण्या होत्या. 6 तर नक्कीच रायगडावर होत्या. 1 राणी इथं होती आणि एक संभाजी महाराजांच्या 2 वर्षानंतर संभाजी महाराज होते तेव्हा त्यांची 1 राणी गमवली. टोटल 8 राण्या होत्या. तर 1 राणी इथे राहत होती. कारण का माहिती आहे का कारण मासाहेब जिजाऊ साहेबांचा उतरत्या वयात त्यांना रायगडावरील वातावरण सहन नव्हतं होत. त्यासाठी एक त्यांची राणी इथे त्यांच्या सासूच्या म्हणजे आईच्या सेवेसाठी राहत होती महाराजांच्या. तर नक्कीच तिथे आपण जाणार आहोत. तर मासाहेब जिजाऊंची आहे इथे त्यांचं दर्शन घेतल्यानंतर आपण आता थेट रायगड जाणार आहोत. थोडासा क्षण राहिलाय काही अंतर राहिला तर नक्कीच तुम्हाला आमच्या आर्यन भाईच्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवेल. तर चला सोबत राहा कंटिन्यू ब्लॉगमध्ये. भाईला भरपूर ज्ञान आहे. तर बघूया आपण पुढे पुढे कसा ब्लॉग होतोय तो. भाई तुम्हाला इंट्रोडक्शन द्यायलाच पाहिजे. तू नवीन आहेस, चेतन भाचा नवीन असेल, मंदार त्यानंतर विकी पण नवीनच असते. तर थोडाफार तुम्हाला गाईड करावंच लागेल मला. तर थोडंफार इकडे तिकडे होईल पण समजून घ्या. ठीक आहे ठीक आहे चला सोबत राहा. भाई विनय भाईनी प्रोग्राम केला इथंच म्हणजे सुपडा साप. चला सोबत राहा. इकडे मंडळी आहेत जाऊया. तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ जय शिवराय. तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ जय शिवराय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. जय भवानी जय शिवाजी. चला मित्रांनो जाणार आहोत. तर मित्रांनो सकाळचे 10 वाजलेत आणि आपण पोहोचलोय किल्ल्याच्या पायथ्याशी. डिकले भाऊ आपला भाऊ काय एक्सपिरियन्स. आपण किती तास लावायचे. अर्ध्या तास नाही 15 मिनिटं बस झाले आपल्याला. परत येऊ हा हे काय यांना लागतील 3-4 तास. आपण 15 मिनिटांनी चढू. बेकार आपलं काम बेकार. प्रबलगडवरचा व्हिडिओ बघा बघितला नसेल तर समजेल. चला ब्लॉग मध्ये सोबत राहा. काय मजा येते दाखवतो. इकडे बघा जेवण वगैरे घेतात. भाई असलं की टेन्शनच नाही सगळीकडं.
आणि इकडं महेश दादा किती वेळा आलास तू रायगडावर? तरी कमीत कमी 6 वेळा. 6 वेळा. आता चढणार की नाही वरती? तर नाही जरा ठीक आहे चल. दादाला भाडे असतात त्याच्यामुळं त्याला प्रॉब्लेम नको. तर चला सोबत राहा ब्लॉग मध्ये. आपल्याला लांबून टकमुकटोक बघायला भेटतं आणि इकडं तुम्हाला इंट्रोडक्शन देईलच आदेश भाई, पण थोडक्यात सांगायचं झालं तर काय शिक्षा झाली की डायरेक्ट तिकडून ढकलून देत. कारण महाराजांनी कधी कोणाला केलं नव्हतं, पण संभाजी महाराजांकडून करून देतात. कारण काय माहिती आहे का, चुकीला माफी नाही. पण कसे करत शिक्षा माहिती आहे का, हातपाय बांधत आणि पोत्यात घालीत आणि तिथून मग त्यांना फेकून देत. कारण जेणेकरून त्याची अंत्यसंस्काराला तो पूर्णपणे त्याची म्हणजे कुठेही हडबिडे किंवा कुठलेही अवयव जाणार नाही त्यांच्या माध्यमातून तसं त्यांना शिक्षा करत आणि नंतर त्यांच्या प्रेत भेटायला त्याची मग अंत्यविधी करत असायचे. तर इतिहासाचा पूर्णपणे जर तुम्ही जाणून घेतला तर मित्रांनो तुम्हाला एवढंच सांगेल, समुद्र सपाटीवरून या किल्ल्याची उंची 820 आहे आणि 2700 फूट आहे. आणि जर पायऱ्या पाहिल्या तर मित्रांनो 2000 पायऱ्या आहेत. आणि जर चालायला गेला तर मिनिमम मॅक्झिमम माझ्या अंदाज तरी 2 ते 2.5 तास लागतात. आणि जर रोपवेने गेला तर 4 मिनिटं 35 सेकंद लागतात. तर तुम्हाला नक्कीच माझ्या ब्लॉगच्या म्हणजे आर्यन भाईच्या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला दाखवेन. आणि काय असेल तर सांगा मला, आर्यन भाईला आणि चांगला सपोर्ट करा. तर चला. तर भाई आज किती तास लावायचे चढायला? भाई तुझ्यावर आहे भाई. मी 15 मिनिटात चढून टाकेन. ओ व्हेरी नाईस. त्या डायलॉग मारा यार. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. अरे तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय. अरे रक्तात भिडलंय काय? जय जिजाऊ जय शिवराय. अरे रक्तात भिडलंय काय? जय जिजाऊ जय शिवराय. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. मित्रांनो ट्रेकला सुरुवात करत आहे आम्ही लोक. आपला आदेश भाई म्हणते आता भेटतोय, नंतर भेटेल की नाही माहिती नाही, बघूया. भाई तुझ्यासाठी थांबाच लागेल, काय करणार. तर भाई आज सुरुवात केली. रायगडचा इतिहास नक्कीच पहा ना, रायगडला तुम्ही नक्की आवर्जून मित्रांनो मी एवढाच सांगेन. हो मित्रांनो इकडं मेन वस्तू राहिली. भाई उपाशी जावं लागला असता. भाऊ काय नुसतं भाकऱ्या खायला लागल्या असत्या. ठीक आहे चल जाऊ. याच पायऱ्या चालताना दम लागतंय, नंतर काय नाही. बघू आता कसं वाटतंय. रायगड यायला बंदी केली 1883 ला. मुंबईचा गव्हर्नर रायगडच्या बंदीनंतर याला पहिली बंदी झाली. तिथपर्यंत जो रायगडावर आला, रायगड तर मित्रांनो हा महाद्वार तुम्ही पाहिलाच असाल. तर नक्कीच या महाद्वारचं एक वैशिष्ट्य असं होता की महाराजांच्या काळात 6 नंतर हा महाद्वार बंद व्हायचा. त्यानंतर एक आपली हिरकणी आपल्या बाळाला दूध घालण्यासाठी प्रत्येक आईला वाटतं की माझ्या बाळाला ताणलेल्या बाळाला निश्चितच दूध द्यावं. तर निश्चितच हिरकणी आपल्या घरी येत असताना इथं कम्प्लिटली 6 वाजले होते आणि त्यानंतर इथं महाद्वार इथं बंद झाला होता. सेवेकऱ्यांना तिने विनंती केली की माझा तान्हा बाळ माझ्या घरी आहे, निश्चितच त्याला भूक लागली असेल, माझा तान्हा बाळ रडत असेल. परंतु सेवेकऱ्यांना महाराजांची आज्ञा होती. तर सेवेकऱ्यांनी त्यांना दरवाजा हा उघडला नव्हता. तर हिरकणी इथूनच याच रस्त्यानं याच परतली गेली आणि त्याच त्या हिरकणीला बुरुज नाव दिलं. तर हिरकणी बुरुज नक्कीच तुम्हाला या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवेल. आणि अंग खरचले वस्त्र फाटलेले तीच हिरकणी आपल्या ताणलेल्या बालासाठी निश्चितच त्या गडावरून गेली होती. तर तो पण ब्लॉग तुम्हाला निश्चितच दाखवेल. आणि तो थोडासा आपल्या किल्ल्याचा इथं आराखडा आहे, तो पण मी तुमच्या नजरेस दाखवतोय आर्यन कोलियाच्या ब्लॉगच्या माध्यमातून. पाहू शकता. थोडाफार जास्त दिसणार नाही मित्रांनो, परंतु थोडाफार दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आर्यन भाईला विकनेस आलाय, तब्येत डाऊन आहे मित्रांनो. पहिले इथे तिकीट ते जात असत, आता तिकीट इथं बंद केलंय. चांगली सेवा केली. सर्व मित्र परिवार तिकडे गेले, डिकले तर रोपवेने गेलाय, पण आम्ही तो प्रवास पायी चालतोय. चला सोबत राहा ब्लॉग मध्ये कंटिन्यू. मित्रांनो किल्ल्याची व्ह्यू रचना पाहिली
तर एक किल्ल्याला दगड कुठून असेल हा प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला असेल. पण किल्ल्याला एवढं मोठं दगड कुठून आणलं? आपण जेव्हा घर बांधतो तर आपल्या पायासाठी इमारतीसाठी आपण दगड आणतो, ते आपण दरे खोऱ्यातून निश्चितच आपण मोठमोठे डोंगर फोडून आपण विकत आणतो. परंतु ह्या मोठा एवढा किल्ला बांधण्यासाठी महाराजांनी आणि इंदोरकरांनी याची व्यूहरचना कशी केली असेल? या रायगड किल्ल्याचं संपूर्ण बांधकाम इंदोरकरांनी केलं आहे. हिरोजी इंदोरकर, तुम्हाला इतिहासाच्या माध्यमातून माहितीच असेल, पण ब्लॉगच्या माध्यमातून थोडंफार मी माहिती जाणून देतोय. तर या किल्ल्यासाठी जेवढे दगड लागणार होते तर आपल्या रायगड किल्ल्यावरती 11 तलावं खोदलेली आहेत, मोठी मोठी तलावं. त्यातून हे दगड या किल्ल्यासाठी केलेत. तर हत्ती तलाव असेल तर हत्ती तलावही तुम्हाला मी माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवेल. तर तुम्हाला हा पण प्रश्न निर्माण झाला असेल, हा हत्ती एवढा मोठा चढला असेल कसा? पण नाही आहे, महाराजांची बुद्धी होती, महाराजांची शक्ती होती का छोटासा महाराजांनी हत्ती रायगड किल्ल्यावरती आणला होता आणि तो मोठा झाला. आणि त्यानंतर तिथे हत्ती आपण त्या तलावासाठी पाणी पिण्यासाठी जाते, त्या किल्ल्याला हत्ती तलाव असं नाव दिलंय. तर निश्चितच तो पण तुम्हाला किल्ला माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवेन. हिरकणी बुरुज दाखवेन, तिकडे टकमक टोक आहे तो पण तुम्हाला माझ्या ब्लॉगच्या माध्यमातून दाखवेन. मंदिर आहे रायरेश्वराचं ते पण तुम्हाला दाखवेन. आणि महाराजांची समाधी राणीचा बाग आहे तिथे पण दाखवेन. तर चला माझ्यासोबत राहा कंटिन्यू ब्लॉगमध्ये. आर्यनबाई थोडासा विकनेसमध्ये आहे, थोडासा दमला आहे, त्याचा ब्लॉग आज मोठा कलेक्ट करावा लागेल. इकडं माझा मित्रपरिवार, इकडं भाच्या. तर चला, चेतन माझ्या पुढे गेला, विकी, साईराज, लकी पण तिकडे पुढे गेलेत. तर चला माझ्यासोबत राहा कंटिन्यू ब्लॉगमध्ये. काही शिवभक्त गड पूर्णपणे ते अभ्यास करून खाली उतरलेत. तर आम्ही चाललोत. दुपारचे कम्प्लिटली 11:50 झालेले आहेत, पाहू शकता. तर चला, जय शिवराय मित्रांनो, जय शिवराय. भरपूर दम लागलाय, त्यात थोडासा किल्ला चढायचा आहे आणि सर्वांतर दम लागलेलाच आहे, थोडासा वेगळीच पण वाटतोय. तर पाहू शकता इथं सर्व शिवभक्त थोडासा आराम घेतात. चांगले सावलीचा विसावा, चांगल्या झाडांच्या सानिध्यात तिथं पाठीमाग चांगल्या किल्ल्याची व्यूहरचना. काही काम 25 आहे. अरे इतर झोपलाय. राकेश भाई काय बोलशील? भाई काय नाही बोलणार, दमलो शाम, काम काढला. आणि आता इकडे काकऱ्याला ताव मारत लागत. जय शिवराय मित्रांनो. ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण काही क्षणातच येऊन ठेपलाय, पाहू शकताय. भरपूर मित्रांनो दम लागलाय. ब्लॉक मध्ये काही जास्त बोलता येत नाही, कारण किल्ल्याची जर उंची पाहिली समुद्र सपाटीपासून 820 मीटर आणि 2700 फूट. पायऱ्या जर पाहिल्या तर 2000 पायऱ्या आहेत. जर किल्ला जर तुम्ही जर पायी चालत याल तर नक्कीच 2 ते 2.5 तास लागतात. मगाशी मी सांगितलंच, पण पुन्हा एकदा सांगतोय. आणि जर रोपेने आलात तर 4 मिनिटं फक्त 35 सेकंद. आमचे मित्रपरिवार आणि डेकले भाई तिकडून गेलाय. हप्पा उया त्याचा झालाय, आमचा पण हप्पा लोली झाली. आता फक्त पोली उलटाची बाकी आहे. चला तर जय शिवराय मित्रांनो. ज्या क्षणाच्या आतुरतेने वाट पाहत होतो. राकेश भाई काय बोलणार? भाई भाईने हाणला, भाई आलेला आहे. विकी भाई कुठे आहे? विकी भाई, अरे विकी भाई हाय भाई, हाय शाबाश. चला मित्रांनो, मग अशी सांगितलं होतं हत्ती तलाव. हत्ती तलाव तुम्हाला मी इंट्रोडक्शन देईनच, पण इथं गाईड आहे, त्याची थोडीशी मी तुम्हाला त्यांच्या माध्यमातून दाखवतो. की रायगडाला सह्याद्रीने घेरलाय, पण पुढची सह्याद्रीची रांग ह्याला कुठेही टच किंवा जॉईनिंग पाहता येत नाहीये. रायगड एक स्वतंत्र आहे. जसं एखाद्या गुलाबाचं फुल एका कळीपासून उगा पावतं, रायगड एका खडकापासून आपल्याला बघायला भेटतो बघा पूर्णपणे. तर रायगड हा 1200 एकर आहे, 100 एकर परिसर बघायला भेटतो. पण रायगड किल्ला जेव्हा महाराजांनी रायरीला पाहिली तेव्हा राजांच्या तोंडून काही उद्गार वाक्य बाहेर पडतायत. ते उद्गार वाक्य असे म्हटले जातात की पंतारा पंत राजा जाऊडी पाहता हा गड मात्र बहुत चकोट. मित्रांनो पाहू शकताय, प्रॉपरली मी लोकेशनला पोचलोत आणि सर्व शिवभक्त सावलीच्या आश्रयाला जेवण करतात. आणि इथे आमची तुळजा भवानी आई भवानीच्या कृपेनं राजा झाला शिवराजा. आई भवानीच्या कृपेनं राजांनी शपथ घेतली होती आणि ती शपथ पूर्णपणे केली. पाहू शकता आई भवानीच्या शरणी आम्ही नतमस्तक होत आहे.
शकताय मित्रांनो किती मोठमोठ्या एक तर दगडी महाराजांच्या काल्यात मावले कशा काय इथे आणल्यास पाहू शकताय. दगडाचा आकार पाहिला तर खूप मोठा आहे पाहू शकता मित्रांनो. ही बाजारपेठ, इथे बाजार भरत असत आणि इथे जर बघितलं तर इंग्रजांनी इथेच तुफेचा मारा केला होता आणि पूर्णपणे 14 दिवस ही बाजारपेठ जळत होती. पूर्णपणे चंदन आणि सागाची इथे होती बाजारपेठ. लाकड जर पाहिला तर चंदन आणि सागाचा होता. होऊ शकते मित्रांनो इथे मावशी पाणी विकतोय, छास बीस वगैरे. आणि भाई आमचे पुढे गेले तिकडे दिसत नाहीत. चला तिकडे टकमक टोक आहे आणि त्यानंतर जगदीश्वराचं मंदिर आहे तर तिथे पण मी दाखवतोय. कारण मित्रांनो रायगड किल्ला जर पाहिला, जर तुम्ही 1200 एकर मध्ये व्यापलेला रायगड किल्ला आहे, तर रायगड किल्ल्याची व्यूहरचना जर पाहिली तर या रायगड किल्ल्याचं आर्किटेक्ट हिरोजी इंदुरकरांनी केलं. तर हिरोजी इंदुरकरांनी निश्चितच आपले स्वतःच घरदार वाडा विकून हा पूर्णपणे रायगड किल्ला बांधला गेला. त्यानंतर जगदीश्वराचं मंदिर आहे तिथे पहिलेच पायरी समोर आहे हिरोजी इंदुरकर सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. महाराजांनी सांगितलं होतं हिरोजी इंदुरकर तुम्ही जर वाडा किल्ला बांधला तुम्हाला काय हवंय राजा, मला काहीच नको. किल्ल्याची व्यूहरचना कशी आहे तर एवढं सांगितलं. वरती गेलं तर हवा, खाली आलं तर पाणी. राजा म्हणाला राजा हिरोजी इंदुरकर तुम्हाला काय पाहिजे? राजा मला काहीच नको, फक्त माझ्या जगदीश्वराच्या मंदिरासमोर पहिलेच पायरीवरती माझं नाव पाहिजे. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर एवढंच पाहिजे. जेव्हा जेव्हा तुम्ही त्या जगदीश्वराच्या मंदिरासाठी दर्शनासाठी याल तेव्हा तुमची धूल माझ्या चरणावर असेल. तर निश्चितच तुम्हाला इथं पहिल्याच पायरीवर मी दाखवतोय इथं नाव आहे सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर. आणि निश्चितच इथं पाहिलं गेलं तर महाराजांची इथं समाधी. सांगितलं होतं सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुरकर या पहिल्याच पायरीवरती नाव आहे. कारण एवढा मोठा किल्ला बांधला तर हिरोजी इंदुरकर म्हणाले जेव्हा जेव्हा महाराज तुम्ही या जगदीश्वराच्या मंदिरासाठी जेव्हा दर्शनाला याल तेव्हा तुमच्याच चरणाची धूल माझ्या मस्तकी असेल. त्यानंतर आपल्या इथं महाराजांची समाधी पाहू शकता मित्रांनो. तुम्ही याल तेव्हा मी एवढंच सांगेन की फक्त ना फक्त रायगड तुम्ही फक्त पायी चढा. रोपवेने 4 मिनिटं 35 सेकंद लागतात. पण पूर्णपणे रायगडचा इतिहास जर पाहायचा असेल तर आपल्या मावल्यांनी या रायगडावरती आणि सर्व किल्ल्यांवरती आपल्या प्राणाची आहुती देऊन आपले रक्त सांडविलेत. तर मी एवढंच सांगेन प्रत्येक गडावर जाल तर आपण रोपवेने न जाता आपण पायी पायी यायचं आहे. तर मित्रांनो बघताय हा जगदीश्वराचं मंदिर आहे. आपले छत्रपती शिवाजी महाराज दररोज सकाळी या मंदिरात पाया पडण्यासाठी येत असत. भाईचा बेकार काम भाई. बघा काकऱ्या सोलते भाई. काय भाई भाकरी खा नको. ओके ओके बिस्तरी तुम्ही घेतल्या ना बारक्या बारक्या अर्धा लिटरच्या. तर मित्रांनो जगदीश्वराच्या मंदिराकडून आपण चालत येताच उजव्या साईडला टकमक टोक आहे तो आपण बघण्यासाठी जाणार आहोत. तर चला जाऊया.
तर मित्रांनो बघा किती खोलवर आहे. त्या काळात कोणी जर चुकी केली तर इकडूनच पोत्यात घालून खाली ढकललं जात, ही त्याची शिक्षा असायची. तर मित्रांनो आपण आलोय आता महाराजांचा राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला त्या जागेवर आलोय. तर बघूया कसा भारी वाटते. तर कल्पना करा त्यावेळी राज्याभिषेक सोहळा जेव्हा झाला असेल तेव्हा किती भारी वाटलं असेल. छत्रपती शिवाजी महाराज. आता आपण आलोय राज्याभिषेक सोहळा झाला त्याच्या मागच्या बाजूला आलोय. तर बघूया. बिछडलेला भाऊ बरा भेटलाय कुंभमेळ्यात. मित्रांनो हा जो स्ट्रक्चर बघताय हा राजांचा राजवाडा होता. इथंच महाराज राहत असत. आणि मित्रांनो 3 एप्रिल 1680 साली आपल्या महाराजांचं निधन झालं तेव्हा अंतिम श्वास इथंच घेतला महाराजांनी. तर मित्रांनो आलोय आपण अशा ठिकाणी जिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जे धान्य होतं ते धान्याचं साठा म्हणजे धान्याचं कोटर म्हणून इथं ठेवत जात. आणि महाराजांच्या काळानंतर पेशवाई आली तेव्हा त्यांनी याचा उपयोग कैदी ठेवण्यासाठी केला. तर मित्रांनो हा जो स्ट्रक्चर बघताय तो महाराजांचा स्विमिंग पूल होता त्या काळाचा. तर मित्रांनो हा आहे पालखी दरवाजा. महाराजांच्या काळातल्या पालख्या इकडूनच जात असत. तर मित्रांनो पुढे आपण आलोय राण्यांच्या मालाकडे, म्हणजे यांना राणीवसा बोलतात. इकडं छत्रपती शिवाजी महाराजांच्या 8 राण्या होत्या. त्यांच्या म्हणजे राहण्याची सोय होती. आणि इकडं आपण पुढे जाताच आपल्याला त्या कालीचं वॉशरूम वगैरे आहेत ते पण आपण बघू. तर चला. तर मित्रांनो बघू शकताय तर चला आता पुढे इकडं ज्या महिला असतात म्हणजे राण्या वगैरे या दरवाज्यातून येत सगळ्या. तर बघा इकडचा स्ट्रक्चर कसा आहे. इकडं खालून बघितला तर इकडं असा. आणि उजव्या साईडला इकडं रोपवेची व्यवस्था आहे. म्हणजे रोपवेने यायचं असेल तर हा रस्ता आहे बघू शकताय. हिंदवी स्वराज्याचा तिसरा डोळा म्हणून भैरजी नायकांना ओळखला जातो. नायकांना आता भाषेत होते अनेक रूप धारण करायची. भैरजी नायकांनी कुठल्या गडांची गड किल्ल्यांची गुपित जातांनी तर त्याची सिक्रेट चर्चा त्याच्या आतमध्ये केली जात होती. म्हणजे उजव्या कणाची बातमी डाव्या कणापर्यंत पोहोचली. औरंगजेबच्या दरबारात एक औरंगजेबाची भर सभा चालली. तर मित्रांनो हा जो स्ट्रक्चर बघतोय तो आहे गुप्त खलबतखाना. तर इकडं पूर्वीच्या काली ज्या महत्त्वाच्या बातम्या होत्या त्या इकडं चालायच्या. तर बघूया आपण आतमधचा स्ट्रक्चर कसा आहे बघू शकता. तर मित्रांनो हा जो तलाव दिसतोय तो मित्रांनो महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 साली झाला. तेव्हा राज्याभिषेक सोहळ्यासाठी सप्तनद्यांचं पाणी आणलं होतं आणि जे उरलेलं पाणी होतं ते या तलावामध्ये सोडलं होतं. आणि ह्या तलावाचं पाणी कधीच आटत नाही. वंदिता शहा शुणो शहा शुभशा मुद्रा भद्रा राजित. याचा अर्थ काय तर आकाशातील जो चंद्र आहे
प्रतिपदेच्या चंद्र कोरेने जसा वाढत राहतो, शहाजी राजांचे पुत्र शिवरायांचं स्वराज्य त्या चंद्र कोरेप्रमाणे वाढावं ही त्या स्त्रीची इच्छा, अशी शिवमुद्रा रायगडावरती इथे तयार केली जायची. ही समोर आपल्या राजांची स्वतंत्र बाल्कनी या गॅलरी सज्जा म्हणतात. सर ही बाल्कनी त्यावेळेला 5 मजली उंच होती. आज हा पहिला मजला आहे. याच्यावरती अजून जर का 4 मजले असेल तर आपण कल्पना करा, आपले महाराज जर का याच्या 5व्या मजल्यावरती गेले, जर गडाचं वातावरण क्लिअर असेल तर या किल्ल्यावरून त्यांना होते. पहिला आणि दुसरा मजला आहे. याच्यावरती अजून जर का 5 मजले असेल तर आपण कल्पना करा की त्याच्या 7व्या मजल्याच्या किती उंच असेल. पलीकडच्या स्तंभाचा वापर करायचे विजय स्तंभ, विजयाचं प्रतीक म्हणून स्वराज्याचा भगवा तिथे फडकवायचे. हा होता अष्टकोनी स्तंभ. शिवाजी राजांच्या राण्या सायंकाळच्या वेळेला निवांत हवाखाली बसायच्या. याला राण्यांची गॅलरी सज्जा. विचार करा, हे सजवलेलं असेल, याचं प्रतिबिंब समोरच्या स्तंभांवरती किंवा इकडच्या बाल्ली किल्ल्यावरती पडलं असेल किंवा गडाच्या खालच्या दिशेला पडला असेल तर वास्तविकतेतलं वैभव किती देखणं असेल आपण याची कल्पना करावी. समोर हा बघा आयताकृती जो खड्डा आहे, त्या कॉर्नर मध्ये बघा एल आकाराचा खड्डा आहे. 11 पायऱ्या खाली उतरतात. डाव्या हातावरती 10 बायची खोली आहे आणि या खोलीचं नाव आहे गुप्त खलबत खाना. स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख कोण होते हे सर्वांना माहित असेल. त्यांचं नाव आहे बहिरूपी बहिर्जी नाईक. बहिरूपी का म्हणायचं तर बसल्या जागेवरती 7 रुपये बदलायचे. 18 भाषा येत होत्या. दुश्मनाच्या छावणीमध्ये जायचं, त्याच्या वेशेमध्ये त्याच्या भाषेमध्ये बोलायचं. राजाबद्दल प्रांताबद्दल चर्चा खलबत गडावरती इथे करायला गुप्त खलबत खाना असं म्हणतात. आपण ज्या 200 फुटावर त्या उभ्या आहेत का, हे राजांचं त्यावेळेचं सचिवालय. आपल्या राजांचे जे 8 मंत्री होते त्या मंत्र्यांच्या हाताखाली एक सुरणीस, एक कारकुनी सचिव म्हणून कामकाज पाहणी करायचा. ताम्रपत्र, बखर, दस्तावेज हे जे काही लेखणे असायचे ना ते इथून त्याची मंत्र्यांची ऑफिस कार्यालय चालायचे. याच्या मागे बघा तो 2 मजली चौथरा दिसतो, त्याला म्हणतात दिवाणी खास. जे छत्र तुम्ही पाहायला आपण जाणार आहोत ते दिवाणी आम. प्रत्येक चालू आहे सांग. 3 वाजलं. हरवलेला हरवलेला बरं मिळला कुंभ मेल्यान. माझा काळा सभा दिसते काय रे? गोरा तूच आमच्या चाला ना मी काय बोलत नाही, फक्त व्हिडिओ काढून. तो गोरा यो बाई गोरा या काकरी खावा. या बारक्या एक रे या. तो मोठा येतो अंक्या या. या थांब, त्याला इकडे व्हिडिओ, त्याला इकडे आवाज नाही इकडे. या या काकरी तू नको येऊ. या काकरी या जुवस जा, थोडा अँगल चांगला घ्यायचा. बाटली संपवली माझी का रे पाणी. सर्दी बिर्दी होईल त्याला. तो अंगते नाही तर बघ ना अंगते अरे काय आणि बघ माझी ती सिगरेट वाला काय अंक्याने बघत अंक्याला राग येईल. याने बघ कसलं गाला ठेवलं. ही बघ कांडी. नको फेकू नका कुणा. मित्रांनो घरी चाललोय आणि घरी जाता आता इकडं आपण पाली फाट्यावर इकडं जोशीवाडेवाल्याकडे आलोय. इकडं मस्त चाय वगैरे पितो. इकडे टिकले भावा काय बोलशील? कोलबी झाली पायांची. कोलबी झाली. खरं सांगायचं झालं तर माझी कोलबी झालेली, कारण की एवढा मी ब्लॉग शूट केला नाही. कोलबी झालेली बेकार. तर चाय वगैरे पिऊ जाऊन. इकडं भाईनी हे पण मागवलाय थंडा क्वार्टर मिक्स केले. राकेश भाई लोकांना वाटतंय थंडा आहे. इकडं भाईने ऑर्डर केले भाई कॉफी आणि चाय आणि महेश भाईने सिंगल वडापाव. भाई तू काय भाई काय नाही सोय गेली मस्त. मला चाय नुसती कॉफी. मित्रांनो मस्त चाय नाश्ता झाला तर चाललोय आपण डायरेक्ट घरी. चला घरी या, मला पण घे. काय झोपली अजून दाखव. अजून खाल्ली बस झाला तो बघ तयार. हा दिसते. बाय बाय गुड नाईट. आता कधी खाशील?
जेवढं जाईन तेवढं खाईल. तर मित्रांनो ब्लॉग आपला इथेच एंड करतोय. खरंच आजचा ब्लॉग जो होता रायगडचा त्याच्यामध्ये फुल विकनेस होतो, म्हणजे मला बरं नव्हतं वाटत. आदेश भाईंनी कंटिन्यू केला, त्याच्याबद्दल आदेश भाई तुला थँक्यू. आदेश भाईमुळं तुम्हाला हा ब्लॉग बघायला मिळाला आहे. तर ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा. आवडल्यास तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.